आपण पाहताय आज महानगर लोकसभा उमेदवारांची शरद पवार चाचपणी करणार आहेत। 5 आणि 6 जानेवारीला या संदर्भातली बैठक बोलावण्यात आली आहे। मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ही बैठक होणार आहे। 22 लोकसभा मतदारसंघांच्या संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती यावेळी स्वतः शरद पवार घेणार आहेत। राष्ट्रवादीच्या युवकांकडून राज्यात विकास यात्रा काढण्यात येणार आहे। 4 जानेवारीपासून अजित पवारांच्या हस्ते मुंबईतून या विकास यात्रेला सुरुवात होणार आहे। विशेष म्हणजे सांप्रदायिकता छोडो भारत जोडो असं यात्रेचं स्लोगन असणार आहे। या विकास यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादीने केलेल्या कामांचा पाढा वाचला जाणार आहे। दिल्लीतील आम आदमी पक्षाचा करिश्मा आणि मोदी इफेक्ट पाहायला मिळतोय। याचा चांगला धसका सत्ताधाऱ्यांनी घेतलेला दिसतोय। राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं उद्याच्या 4 तारखेपासून ते 25 फेब्रुवारीपर्यंत आम्ही जवळपास 52 ते 55 दिवसाची विकास यात्रा आयोजित केलेली आहे। या विकास यात्रेचा उद्देश आहे राज्य सरकारने मागच्या 14 वर्षामध्ये, केंद्र सरकारने मागच्या संपूर्ण कालखंडामध्ये जे काही विकासाची कामं केलेली आहेत ती लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्या माध्यमातून येणाऱ्या लोकसभेसाठी लोकांची मानसिकता जी आहे ती आमच्या पक्षाच्या बाजूने झुकवणं असा आमचा विकास यात्रेचा उद्देश आहे। सासवडमध्ये होणाऱ्या 87व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शुक्रवारपासून सुरुवात होतीये।